नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महासरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची सर्वात मोठी अपडेट आपण आज पाहणार आहोत पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसंबंधी। तर आज महाराष्ट्र शासनाने एक नवीन GR प्रसिद्ध केला आहे। त्यानुसार आपली जी काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती आहे इथून पुढे शिक्षण आयुक्त कार्यालयातून न होता ती आता महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अंतर्गत होणार आहे। त्यासंबंधीचा महत्त्वपूर्ण GR आज प्रसिद्ध झाला आहे। त्या GRची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शिक्षक भरतीविषयी आपण महत्त्वपूर्ण अपडेट देत असतो। TET CTT विषयी आपण अपडेट देत असतो। तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण पाहू आता ही नवीन महत्त्वाची अपडेट। तर तुम्ही ही अपडेट पाहू शकता। शिक्षक पदभरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याबाबत। तर 30 डिसेंबर 2025चा हा GR आहे। तर या GRनुसार काय माहिती दिली आहे ते पहा। तर पहिल्यांदा पहा प्रस्तावना काय आहे। आयुक्त शिक्षण कार्यालय हे शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे। शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणांची व घेतलेल्या सर्व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, देखरेख व नियंत्रण ही या कार्यालयाची प्रमुख जबाबदारी आहे। सन 2017 पासून या कार्यालयाअंतर्गत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे। पदभरतीची कार्यवाही वेळोवेळी करावी लागत असल्याने व त्यात विविध टप्पे समाविष्ट असल्याने ही निरंतर चालणारी आणि काहीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी संपन्न झाल्यानंतर उमेदवारांसाठी स्वप्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणे, जाहिराती स्वीकारणे, त्याचप्रमाणे उमेदवारांचे विषय प्रवर्गानुसार सामाजिक व समांतर आरक्षण, उमेदवारांच्या प्राधान्यक्रमानुसार त्या प्रवर्गासाठीचा कट ऑफ निश्चित करे, उमेदवारांची शिफारस करणे इत्यादी बाबी काटेकोरपणे हाताळल्या लागतात। त्यामुळे आयुक्त शिक्षण कार्यालयाचा बहुतांशी वेळ या कामासाठी खर्च होत आहे। तर यांनी प्रस्तावनेमध्ये असं सांगितलं आहे की शिक्षण आयुक्त कार्यालयाचे जो काही वेळ आहे बहुतांश वेळ हा शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये जात आहे। त्यामुळं हा निर्णय घेण्यात येत आहे की आता शासन निर्णय नेमका यांनी काय घेतला आहे तो पहा। पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित महत्त्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रसंगानुरूप या अनुषंगाने आवश्यक ते निर्णय घेण्याबाबत शासनास शिफारसी करण्यासाठी खालीलप्रमाणे सुकाणू समितीचे गठन करण्यास शासनाची मान्यता प्राप्त करण्यात येत आहे। म्हणजे आता एक सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे। सुकाणू समितीमध्ये एकूण 6 पदनाम सदस्य असतील। तर त्यामध्ये आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिषद पुणे, संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालक प्राथमिक, आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे असे 6 जणांची सुकाणू समिती असणार आहे। आता या समितीच्या अंतर्गत काय होणार आहे पहा। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार तसेच या पुढील काळात पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरावरील शिक्षक पदभरतीविषयी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशान्वये सोपवण्यात येत आहे। उपरोक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पार पाडावे। पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालयनिहाय वाटप व त्या अनुषंगाने जबाबदारीची निश्चिती याबाबत निर्णय घेण्यास सुकाणू समिती सक्षम असेल। म्हणजे शिक्षक भरती जी होणार आहे पवित्र पोर्टलची 2025ची आणि यापुढील जे काही भरत्या होणार आहेत शिक्षक भरती त्या सर्व शिक्षक भरतीची जी काही जबाबदारी असणार आहे इथून पुढे ती जबाबदारी आता महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आली आहे। हा एक महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। त्यासंबंधीचा GR प्रसिद्ध करण्यात आला आहे। GRची तारीख तुम्ही पाहू शकता। GRची तारीख ही 30 तारीख आहे। 30 डिसेंबर 2025 तारीख आहे। आजच्या दिवशी हा GR प्रसिद्ध करण्यात आला आहे। सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे। सुकाणू समितीच्या अंतर्गत या पदभरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे। याला कारण असं ह्या GR काढण्यामागचं कारण असं देण्यात आलं आहे की आयुक्त कार्यालयावर जास्त ताण पडत होता शिक्षक भरतीचा, त्यांचा बहुतांश वेळ या प्रक्रियेमध्ये जात होता। त्यामुळंच शिक्षण परिषदेकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आता इथून पुढच्या काळामध्ये शिक्षक भरती जी होणार आहे ती आता महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत होणार आहे। ही एक महत्त्वाची अपडेट आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीविषयी। अजून काही महत्त्वाचे अपडेट असतात शिक्षक भरतीविषयीच्या, TET CTT विषयीच्या किंवा इतर स्पर्धा परीक्षांविषयीच्या, सरळ सेवा भरतीविषयीच्या त्या अपडेट आपण देत असतो। नवनवीन अपडेट करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।